आरती करता तेज प्रकाश. आरती म्हणजे ओवाळणे, समर्पित करणे या शब्दाचा अर्थ आहे आरती. शरीर समर्पित करणे. आरती देवासाठी का शरीरासाठी? आरती आपल्यासाठी का देवासाठी? त्यांनी आपल्यासाठी सांगितलं का? चुकीचं उत्तर दिलं. करायचीच करा आपल्यासाठी आरती. देवा आणि आपल्यासाठी नाही ना आरती, देवासाठी आहे ना. तुम्ही सांगितलंच कसं आहे? आरती आपल्यासाठी का देवासाठी? देवासाठी. हे कसं काय म्हटलं आपल्यासाठी? आरती देवासाठी आहे. आरती जी आहे ती देवाला आपलं तेज त्या ज्योतीमध्ये, ज्योतिषामपित ज्योती आपल्या शरीरामध्ये जे तेज आहे ते त्या ज्योतीमध्ये समर्पित करायचं आहे. आरती करता तेज प्रकाशले आणि त्या तेजाने ओवाळायचं. आपलं शरीर त्या ज्योतीमध्ये आणि त्या ज्योतीने परमात्मा ओवाळायचं. आरती देवासाठी आहे. आरती परत नाही फिरवायची. लोकांनी भ्रम केला आरती आपल्यासाठी. देवाला ओवाळलेली आरती परत आपण घ्यायची का? हा व्यवहार आहे का? 1,000 रुपये तुमच्या मुलीच्या लग्नात तयार केला. मी माझ्या मुलीच्या लग्नात 1,000 आहे. हा काय गावा व्यवहार ना? हे दान नाहीये, हा व्यवहार आहे. दान केव्हा घडेल? मी जर 1,000 रुपये आहे केला असेल, तुम्ही 2,000 आहे केला तर दान होतं. बाय म्हणता बाय वही पाहा का, वही पाहा का, गोंधळ होईल. अरे गोंधळच होऊ दे ना. वाढताना थोडस वाढलं तर दान करणं थोडस. वही पहा म्हणजे हिशोबावर दान नसतं. दान हे मुक्त असतं. जे कीर्तनाला येतील त्यांना जेवण आहे का आता? आणि कार्यकर्ते आहे जेवढे कीर्तनाला आले, एखादा कीर्तनाला नसेल तर त्याला लगेच उठून देणार आहे ते नाही, कुणालाच येणार. उलट कीर्तनाला जेवढे आहे त्यापेक्षा दिनपट जास्त येणार आहे जेवायला. सर्वांसाठी जे असतं ते अधिक असतं, अभेद असतं, त्याला दान म्हणलं जातं. आरती देवासाठी आहे. ती फिरवली ब्राह्मणाने का? परत समाजाकडे ही ब्राह्मणाने सवय लावली. कारण लोक त्या आरतीमध्ये काय टाकत होते? पैसे टाकत होते. हा गोंधळ झाला. त्याला थोडक्यात तात्पर्य नाही. माणसं सार्वत राहतात, सार्वत. एका याच्यात आठवण अरे नाही, 5-6 घ्या. एकाचे गुडघे दुखत होते, दोन्ही गुडघे सोडून घेतले त्यांनी. आरती त्या संसार मांडला. काय मांडला? संसार मांडला, पण परमात्मा नाही करत. आरती करता तेज प्रकाशले. आरती म्हणजे समर्पित करणं. श्रावण बाळांच्या आई वडिलांनी शरीर समर्पित करायचं ठरलं, पण समर्पित करण्याच्या अगोदर शाप दिला राजाला. शाप देतो हा ब्रह्मवृंद राजा तुला. जसं आम्ही आमच्या मुलासाठी करतोय, आता शरीर सोडतोय, तसं तू सुद्धा पुत्र करता म्हणशील. चौघे पुत्रांगाच हाथ केला का थांबवायचं, 4 मात्रा नाही वागवायचं. देरी से चलने वाली गाड़ी कुछ समय मिला सकती है. उशिरा निघाला आपण थोडासा वेळ भरून काढतोय. अंतकाली एकही नव्हता बरं करायला. राजा तू पुत्र करता म्हणशील, एकही थांबणार नाही तुझ्याजवळ. शाप भयानक काप आहे, ब्रह्मवृंदाचा शाप आहे. शरीर सोडून दिला, किती हत्या काढल्या. किती ब्रह्महत्या घडल्या, किती ब्रह्महत्या घडल्या. श्रावण बाळ आणि आई वडील गुच्छे चला राजा.
वशिष्ठांकडे गेला. वशिष्ठ गुरु होते, कुलगुरु होते, नुसते गुरु नव्हते, ते संपूर्ण अयोध्येचे गुरु होते. कुलगुरु वशिष्ठ सांगेल रुकवाला वशिष्ठ ऋषीकडे रडत गेला राजा. वशिष्ठ ऋषीने विचारलं नाही का रडतो राजा. ते दिव्य ज्ञानी होते. एक गुजे वशिष्ठ सांगे नारदासचे, नारदांचे गुरु होते वशिष्ठ. नारदांनी व्यासाला ज्ञान दिलं. ही परंपरा आहे भूमितीची. वशिष्ठांनी बघितलं झालेला प्रकार सर्व लक्षात आला. राजा रडू नको, अरे शाप नाही हा तुला. श्रावण बाळांच्या वडिलांनी दिलेला शाप नाहीये. तुझ्या मस्तकावर सटवीने भविष्य लिहिलेलं आहे. 11 जन्म तुला पुत्र संतान नाही. किती जन्म? आणि त्यातला तुझा हा पहिलाच जन्म आहे. 11 जन्म तुला पुत्र संतान नाही, सटवीचं भविष्य आहे. आणि तुझा हा पहिलाच जन्म आहे. पुत्र करता मरशील. अरे तुला याच जन्मात पुत्र होणार आहे, आणि तेही सामान्य नाही, परब्रह्म. अरे आनंदाने पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू कर. काय आनंद झाला राजाला. पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू केला. शापातून जन्माला आलेली मुलं, मी हा भाग सांगतोय तुम्हाला. हनुमंत आहे, श्रीराम प्रभू, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे शापातून जन्माला आलेली बाळ आहे. संपूर्ण सृष्टीचं कल्याण झालं त्या शापाने. पहिली गोष्ट, 11 जन्मानं अगोदरच पहिल्याच जन्मात पुत्र प्राप्ती. तो शाप का संपूर्ण सृष्टीचं कल्याण करून गेला काय माहिती. संपूर्ण सृष्टीचं कल्याण केलं त्या शापाने. बरं, शाप द्या पण समोरच्याच कल्याण होईल असा शाप द्या. शिवी द्या पण त्यातून पुण्य प्राप्त होईल अशी शिवी द्या. तुम्हाला पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकच शिवी द्यायची. कुठलीही हरामखोर, बरोबर सांगितलंय, हरामखोर. कारण त्या हरामखोर या शिवीमध्ये राम आहे. ही शिवी जर दिली तर तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. पण सुरू करू नका तुम्ही. उद्यापासून जो दिसेल त्याला हरामखोर. पण वाया जाणार तो शब्द, त्यामध्ये राम शब्द आहे. राम रामेती रामेती. पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू केला. सफल झाला ना यज्ञ. यज्ञातून प्रसाद वर आला. प्रसाद आला. प्रसादाच्या देवता आहे, या इच्छाच्या देवता आहे. मला हे सांगायचंय. देहदंडोनिया किती जणांनी देह समर्पित केला. श्रावण बाळाने आपलं शरीर सोडून दिलं. श्रावण बाळांच्या आईवडिलांनी शरीर सोडलं. दशरथ राजा शापित झाला. अजून पुत्र प्राप्त व्हायचे. त्या काय देहदंडोनिया पायिक अनुसर सजीवे. 7 असता 6 पदा घेतली. सर्वोत्तम तत्वासाठी देहाला दंड द्यावा लागतो. काय देह घालून करवती करवणी. सर्वोत्तम अवस्था ज्याला प्राप्त करून घ्यायची आहे त्याला या शरीराचं पाणी करावं लागतं. हाडाची काय करावं लागतं? हाडाची काय? रक्ताचं. आणि राजाचा यज्ञ सफल झाला. यज्ञातून प्रसाद आला. अग्नीमध्ये प्रसाद आल्यावर वशिष्ठाने बघितला, आनंद आला. वशिष्ठांच्या शेजारी दशरथ राजाचा पाठ होता. दशरथ राजाच्या शेजारी कौशल्येचा पाठ होता. कौशल्येच्या शेजारी सुमित्रेचा पाठ होता. आणि 4 नंबरला दशरथ राजापासून 4 नंबरला काही होती, शिलाई होती. काही गोष्टी प्रकट नसाव्या, गुप्त सांगा. काही गोष्टी प्रकट करू नका. न सांगावे वर्म. कुठलाही वर्म कधी प्रकट करू न सांगावे. वर्म जनी असू द्यावा. ब्रह्म जगतामध्ये धर्म देवा. वर्म नका. आपण बाहेरून आलो का पटकन म्हणतो, हे ऐकलं का झाला बोलतो. सर गावात गेला. ते तुलाच माहिती होतं. फक्त घरात सांगितलं. त्याच्या गुंदेवाडीत 1 तासात गेलं. न सांगावे वर्म. वशिष्ठाने दशरथ राजाच्या कानात सांगितलं. राजाने प्रसादाला यज्ञातून कानात धरून सांगितलं.
नुसता प्रसाद नाहीये, प्रसादात बाळ आहे. काय बाळ आहे प्रसादात. आनंदाला मुसळला कौशल्या शेजारीच होती, नाही ऐकायला गेलं तो वाक्य. किती हळू सांगितलं असेल. कौशल्या सुमित्रा पण 4 नंबरलेल्या असलेले काही काही तिला ऐकायला गेलं. प्रसादात बाळ आहे, प्रसादात बाळ. आईने लहान मुलाला डाळ भात दिला. भाताने वाटीत डाळ. छोटा बाळ होतो दिवस नव्हतो आपला टेबल पुढे. त्याने चमच्यात भात घेतला आणि डाळीत बुडवायचा होता त्याला. त्याने डाळीच्या वाटेत बुडवताना तो एकदम ओरडला, मम्मी बाळ. मम्मी घाबरली, लपळतच झाली. काय बा बाळ. वाटीतून चमचा करायचा, बाळ. मम्मी म्हणे डाळ. बाळ नाही डाळ. तो म्हणतो डाळ नाही बाळ. आला कसा त्याला त्याचं तोंड दिसलं त्याच्यात. कशा जाळी काय घट्ट डाळ अशी ती. त्याला स्वतःच तोंड दिसलं. त्याला वाटलं वाटीत बाळ आहे. तो म्हणतो मम्मी बाळ. मम्मी म्हणते डाळ. तसं प्रसादात बाळ आहे. काही काही शब्द ऐकला. मला हनुमंतरायांचा जन्म सांगायचा आहे. कोण आहे हनुमंतरायांची आई? किती माता आहे हनुमंतरायांच्या? हा इतिहास सांगतोय मी. कुणाचा हनुमंतर आहे ऐका. वशिष्ठाने प्रसाद हातात घेतला. 3 भाग केले, 3 पिंड केले त्याचे. 3 पिंडच का केले? 3च का केले? बरोबर 3 पत्न्या होत्या. कौशल्या सुमित्राने काही 3 पिंड तयार केले. पहिला कौशल्याच्या हातावर दिला, दुसरा सुमित्रेच्या हातावर दिला आणि तिसरा पिंड कैकेयीच्या हातावर दिला. कैकेयीला तो शब्द ऐकायला गेला होता. काय दिव्य ज्ञान असेल तिच्याकडे, काय दिव्य चक्षु असतील तिचे. कैकेयी सामान्य स्त्री नाही बघा. कैकेयी ही स्वतः ती देवांगना आहे. दशरथ राजा शापीचा व्हावा. कैकेयी शापित आली होती. नंतर शापित झाला, पण कैकेयी येताने शापित आली होती. देवांना ज्यावेळी देवांवर असुरांचं प्राबल्य प्राप्त व्हायचं त्यावेळी इंद्र आवाज द्यायचा दशरथ राजाला. दशरथा वायू वेगाने रथ हाकायचा आणि स्वर्गात जायचा आणि देव विजयी करत होता दशरथ राजा. काय शक्ती होती दशरथ राजाकडे. 11 वेळा देव विजयी केले होते. जैनी देवाचा मानोगी वशिला. स्वर्गातील देवांगना होती कैकेयी. प्रत्येक वेळी पाहत होते, अरे काय राजकुमार आहे, काय शक्ती याच्यामध्ये, काय तेज आहे. 11 वेळा याने देवांना विजयी केलं. मोहित झाली ती देवांगना दशरथ राजावर मोहित झाली. नुसती मोहित नाही झाली. दशरथ राजा ज्यावेळेस मृत्यू लोकांमध्ये निघाला त्यावेळेस दशरथ राजाच्या अगोदर रथावर बसले. स्वर्गातून पळायचं होतं त्याला. सृष्टीतली पहिली कोणी जर पळाली असेल तर ती कैकेयीला. पळायचा आरंभ जर कोणापासून झाला असेल तर तो कैकेयीपासून. त्याच्या अगोदर कोणीही पळालं. पळणारी कैकेयी असते. बरोबर घ्या तुम्ही काय करायचं तुम्हाला. पण ते काही सामान्य नाही. मी सांगतो ती काही सामान्य नाहीये. आपण समजतात ती काही नाहीये. रथावर बसली इंद्राने बघितलं आपली अप्सरा, आपली देवांगना मृत्यू लोकांमध्ये चालली. पण दशरथ राजाच्या रथावर असल्यामुळे इंद्राला विरोध नाही करता आला. तरी पण इंद्र मनातून सांगतोय तिला. वाणीतून शब्द नाही, आतून शब्द. पण ती देवांगना असल्यामुळे तिला तो शब्द ऐकायला गेला. काही शब्दांनी ऐकायला जातात. शब्दे विना संवाद तुझे विना घेतव काही शैली गमे.
परेही परते बोलणे म्हणताले. जुनी म्हातारी माणसं अजूनही सांगतात की 2 मुलं होईपर्यंत आम्ही बोलत पण न बोलता एकमेकाला समजत होतं कुणाला काय पाहिजे. आता सांगूनही ऐकायला जात नाही. पिंट्या 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 वावरात नाहीये. पिंट्या टीव्ही समोर आहे. नाही ऐकायला गेलो त्याला. आपले शब्द सुद्धा उपयोगाचे नाही आता. दशरथ राजाने बघितलं, अरे ही देवांगना मला सोडून चालली आहे ना. शाप दिला इंद्राने. शाप दिला देवांगनेला. शाप देतो हा इंद्र तुला. तू कैकशी होशील. कोण होशील? कैकशी. कैकई नाव नाही, कैकशी शाप आहे. त्या शापाचा अपभ्रंश कैकई झाला. कैकशी हा शाप आहे तिला. शाप स्वीकारला पण का सोडला नाही. देहदंड याला देहाला दंड देणं म्हणतात. त्या स्वर्गातील देवांगना असल्यामुळे तिच्याकडे दिव्य दृष्टी होती, दिव्य चक्षु होते, दिव्य शक्ती होती, पण शापित होती ती. 3 पिंड केले 3 राणे असल्यामुळे. पहिला पिंड कौशल्याचा होता, दुसरा सुमित्रेचा होता आणि तिसरा पिंड कैकेयीचा होता. चुकीचा इतिहास सांगतात कीर्तनकार. कैकेयीला नंतर तिच्यामुळे राग आला. चुकीचा इतिहास. दिव्य ज्ञान होतं तिच्याकडे. हे राण्यांच्या हातावर पिंड आहे. पण कैकेयीला शब्द ऐकायला गेला होता की या प्रसादात बाळ आहे, म्हणजे माझ्या पिंडात सुद्धा कोणीतरी बाळ आहे. पण स्त्रियांना एक थोडीशी वाईट सवय आहे की ते स्वतःच पाहिल्यापेक्षा शेजारचं पाहतात पहिल्यांदा. किती चांगली साडी असो आपल्या अंगावर, स्त्रिया पटकन शेजारची पाहतो. तसं कैकेयीने स्वतःच्या पिंडामध्ये कोण बाळ आहे, आपला बाळ कोण आहे याचं चिंतन करण्याच्या अगोदर तिने कौशल्याचा पिंड बघितला. कुठे होती ना कौशल्या? तिच्या पिंडात कोण आले? कौशल्याच्या पिंड पाहता क्षणी तिला श्रीरामाचं दर्शन झालं. त्या पिंडात श्रीराम होता. या सृष्टीमध्ये पहिलं श्रीरामाचं दर्शन जर कुणाला झालं असेल तर ते कैकेयीला लागलंय. अजून उदरात नाही गेलेला तो, अजून पिंडातच आहे. पिंडी ते ब्रह्मांडी. श्रीराम अजून पिंडात आहे. कैकेयीने बघितलं रे हा परब्रह्म आहे. नररूपी विष्णू. तिने कौशल्याचा पिंड पाहिल्यानंतर मग स्वतःचा पिंड बघितला. तिला तिच्या पिंडामध्ये महारुद्र दिसला. महारुद्र आले कोणी, महारुद्र आले कोणी, महारुद्र आले कोणी, महारुद्र आले कोणी. बरोबर आहे. त्यांनी पूर्वार्ध सोडलं वेळेसाठी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. काय आनंद झाला तिला. अरे भगवान शंकर आहे माझ्या पिंडामध्ये, निराकार आहे. रुद्र आहे हा. कितवा रुद्र आहे. मंत्र आहे कितवा रुद्र. निश्चित सांगा. 11वा. बरोबर आहे. काही प्रश्न वाटतात सोपे पण खरा अवघड असतात. कधी कधी विश्वास नसतो आपल्याला उत्तराला. माझा कोपान आम्ही घरी बसवतो. मी त्याच्या बाळाला प्रश्न विचारला, लहान बाळाला. त्याला म्हटलं बरं का, त्याला एक प्रश्न विचारला. म्हटलं 200 में से 200 गए बचे की नाही. काय प्रश्न विचारला? 200 में से 200 गए बचे की नाही. तो म्हणे 0. म्हटलं रॉंग आन्सर. 200 में से 200 गए. हो,
198 उत्तर काय मिळालं? 200 में से 200 गए, बचे 198. काही प्रश्न भयानक असतात. एकेला प्रश्न पडला, अरे हा निराकार आहे, हा या रामाच्या विजयासाठी आहे माझा भाव, हा माझा आहे, भिन्न माझा आहे, धन्वंतर कुणाचा आहे? तुमच्या मनामध्ये जर अंजनी असेल तर तो काढून टाकावा. मी दुपारी लवकर आलो पुण्याहून, 1:30 वाजता सुट्टी आलेलो आहे मी पुण्यात, सकाळी निघालो पुण्याहून. मी बाबांच्या घरात बसलो, रात्री सुद्धा मुक्काम बाबांच्याच घरात आहे, पण मी आम्ही तलाट्याकडे जाणार आहे का लगेच? सकाळी उठून मी तलाट्याकडे जायचं का? मी कालपासून इथे मुक्काम आहे, माझं नाव लागलं पाहिजे या घरावर. 1 महिनाभर जरी थांबलं तरी तलाट्याकडे नाही जाता येणार. तसं उदास जरी अंजनीचे असेल पण पिंड काही काहीच आहे, हनुमंत आहे तिचा भाग आहे. ते रायला तर कुठे राहायला काय फरक होतोय, भान काही काहीच आहे हे हनुमंत आहे. 4 माता आहे हनुमंतरायांना, किती? 4 माता आहे आणि 4 पिता आहे. मला पित्यांकडे जायला, बापाकडे जायला वेळ नाही, आईचं सांगतो फक्त तुम्हाला बरं का. तुकोबाराय शब्दांचा, तुकोबाराय त्यांच्या एका अभंगामध्ये तुकोबाराने स्वतःचे मातांना सांगितले बरं का, एक माझी माता दोघे जण पिता, 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 तुझ्या कांदार पुता, अध्यात्म सांगतात. आता हे अध्यात्म यामध्ये एक माझी माता दोघे जण पिता. कोणाला सांगतात मला एक माता आहे, 2 पिता आहेत, माझं 3 कांता, 3 पत्नी आहेत. व्यावहारिक सत्तेमध्ये तुकोबारांना 2च होत्या, पण तुकोबारा 3री पत्नी सांगतात. पत्नी अधिक असाव्या, तुमचं वाटोळं करायला नाही आलो मी ते. पण ज्याला जेजुरीला जायचं आहे ना, गेले का? जेजुरीला जायचं असल्यानंतर ज्याला एकच पत्नी त्याला नाही जाते. मी काहीतरी बोलतो नाही, मार्तंड पुराण सांगतोय, ज्याला एकच पत्नी आहे त्याला जेजुरीला जाता येत नाही. कारण एक खाली ठेवावी लागते आणि एक कडे पठारला न्यावी लागते. खाली भानू आहे आणि कडे पठारला माझा आहे. आपल्याकडे 2 पत्न्या नाही म्हणून बरोबर सुपारी न्यावी लागते. काय न्यावी लागते? पत्नी नसल्यानंतर सुपारी नाही, पत्नी असताना सुपारी लागते. हे मला फार उशिरा समजलं. मी 3 वेळा जेजुरीला गेलो होतो पण सुपारी नेलेली नव्हती. आणि हे जर तुमच्याकडून घडलेलं असेल तर तुम्ही परत एकदा जाऊन यावं लागेल. भाज्या फुकट गेल्या मागच्या. गणेशाचं रूप आहे सुपारी. कुणाचं? तुमची विधिवत जर पूजा केली तर जो संकल्प असेल ते रूप धारण करते ती सुपारी. एक पत्नी खाली ठेवायची. सुपारी पहिली का दुसरी? बरोबर सांगितलं, दुसरी आहे ठिकाणी. पहिली पत्नी नाही, ही दुसरी पत्नी आहे. हिशोब ठेवा चला. तुम्ही पहिली आहे की दुसरी आहे हे निश्चित अजूनही तुम्हाला माहिती नाहीये. दिवस पूजा करून ठेवायची, नुसती पूजा करून नाही ठेवायची, तिला काहीतरी खून करून ठेवायची. कारण दुसऱ्याची खाली असलेल्या दाताने ती परत न्यायची. दुसऱ्याची न्यायची नाही, आपल्याला आपलीच न्यायची आहे. भानूसाठी एक पत्नी खाली ठेवायची आणि दुसरी पत्नी व बाबा का पहिल्याच पाणीला उचलायची. कुठे उचलायचे? आणि कडे पठारला ठेवायचे. तरच गोंधळ घाला, नाहीतर घालू नका गोंधळ. 5 पायऱ्यात गोंधळ घातला जात नाही. तुमच्या तब्येत चांगली, तुम्ही अजून सुद्धा हा प्रयोग सक्सेस करू शकाल. हे बघा, जाऊ द्या. सकाळी संध्याकाळी हलवून जा. संध्याकाळी काय फरक पडत नाहीये.
अशी एक वारी करून टाका तुम्ही. पहिल्या पायरीला उचला आणि कडेमठाला ठेवा. त्या घरात जर आयुष्यात काही विघ्न आलं तर मग मला सांगा. हो करून तर बघा. काय त्याला लई भांडवल लागतं. द्या काय देहा धर्मोनी पाहिजे ना. एक माझी माता दोघे पिझा पितुकोबारांचं चिंतन सांगत होतो. काही काहीच्या लक्षात आलं महादुर्ग हातात, पण माझं शरीर सात्विक आहे. मी जर हा पिंड सेवन केला तर याची शक्ती कमी होईल. काय त्याग आहे. दिव्य वार आहे स्वतःकडे. पण स्वतःच चिंतन केल्यानंतर नाही स्वीकारला नसता. काही खरं खाणार नसता. तिने स्वतःच्या उदरात घेतला असता तर मग काय कुणाचा बाज लागला असता. काही काहीचा ठरला असता. त्याग आहे. बाळाच्या शक्तीसाठी, आपल्या बाळाच्या सार्वभौम पदासाठी हा जर त्याग केला नसता तर असले मळ्यामध्ये गावागावामध्ये हनुमंतरायांची मंदिरं झाले नसते. त्याला कोण काम असतं ती काही काही कारण नाही. या सृष्टीला एक आई कळाली नाही आणि एक बाप नाही कळाला बघा. पिंड खाली ठेवला कारण शापित होतं शरीर. पिंड खाली ठेवला, दृष्टीबद्ध केली आणि पार्वतीची प्रार्थना केली. या देवी सर्वभूतेश शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तश्यै 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 नमो नमः. आदिशक्तीची प्रार्थना केली. हे आदिशक्ती हा पिंड इतक्या पवित्र शरीरात दे, इतक्या पवित्र उदरामध्ये दे. उदर पवित्र पाहिजे. धन्य धन्य दयाचे पुढे ज्ञानदेव जन्म आहे. दिव्य बाळासाठी स्थान चांगलं पाहिजे. स्त्रियांची पूजा कुठल्या स्थानाची होते. उदराची पूजा होते. तुम्ही मला श्रीफळ दिल्यानंतर मी हातात घे. तुम्ही कशात घेता. उभे घेता. स्त्री शरीरात सर्वात पवित्र स्थान असेल तर ही जागा आहे. कधीच खराब होऊ देऊ नका हे स्थान. कधीच खराब होऊ द्यायचं नाही. परमात्मा जन्माला येऊ शकतो. या एखादा महात्मा, एखादा योगी, सावरकरी या उदरात जन्माला आले. सागरा प्राण लादे इथे जन्माला आहो. ती जागा खराब असेल बघा. म्हणून तो संपूर्ण सृष्टीला नाश करणारा ठरला. कुणी युद्ध भडकवलं. हे युद्ध कुणी भडकवलं. समजायचं जागा खराब होती बरं का. ज्या उदरात तो जन्माला आला, साऱ्या विश्वाचं वाटोळं केलं त्याने. काय केलं. संपूर्ण विश्वात 50% विश्वास त्याला गेलेला आहे. त्याच्या एकाच्या हातामुळे समजायचं ती जागा खराब होती. उन्मत्तो महत्वदोषेन. वाईट मुलगा जर जन्माला आला तर मुलाला दोष देऊ नका. जागा खराब आहे. उन्मत्तो महत्वदोषेन पितृदोषेन मूर्खता. मूर्ख मुलगा जन्माला आला तर वडिलांचा दोष आहे. अनाथो वंशदोषेनं आत्मदोषेनं तरी करता. सांभाळायचा होता तिला बाळ. खाली ठेवला पिंड आणि पार्वतीची प्रार्थना केली. या सृष्टीमध्ये सर्वात पवित्र उदरामध्ये हा बाळ गेला पाहिजे. क्षणाचाही विलंब न करता पार्वती आली. कुठल्या रूपात आली. पिंड खाली ठेवला पार्वतीने घारीचं रूप धारण केलं. उचलला पिंड. कितवी माता. दुसरी माता. बरोबर आहे. घाण दुसरी माता आहे. घाण नाहीये ती. पार्वती आहे ती. अगोदरच नियोजन झालेलं आहे हे. ज्यावेळेस भगवान शंकराने सल्ला दिला पार्वतीला की मी अवतार घेणार आहे रामासाठी, महारुद्र होणार आहे. पार्वतीने सांगितलं, महारुद्र होणार आहे पण तुम्हाला एकटी कशी जाऊ देईल मी.
आता केलं पाहिजे, एकटीने चालले. काही महत्वाच्या असताना बरं एकटं कधी जाऊ द्यायचं नाही. भीतीच नाहीये, सौभाग्य बरोबर असा. नाही तुम्हाला मी एकटं जाऊ देणार. तुम्ही मला बरं झालं मला सांगितलं तुम्ही. ब्रह्मचारी अवतार घेणारे, त्यामुळे भक्ती रूपाने येता येत नाही ना. भगवान श्रीकृष्णाने कुठला अवतार घ्यायचा होता? ब्रह्मचारी, म्हणजे महारुद्र व्हायचं होतं, म्हणजे ब्रह्मचारी व्हायचं होतं. पत्नी रूपाने राहता येत नाही ना. तरी पण पार्वतीने सांगितलं, तुम्ही मारुद्र होणार आहे, पण मी तुमच्या बरोबर राहणार आहे. सांगा, हो शेपुटी आहे. पार्वती हनुमंतराय, सारी लंका हनुमंतरायाने नाही जाळली, पार्वतीने जाळलेली आहे लंका. आदिशक्तीने लंका जाळलेली आहे. जाळलेली लंका कोणाची जाळली? रावणाची. तेल कुणाचं? रावणाचं. संपूर्ण वस्त्र कुणाची? आणि जाळली त्याचीच. काय होती असे? हनुमंतरायांच्या मध्ये सर्वोत्तम विशेष गुण काय असे? जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ. हनुमंतरायांच्या जीवनामध्ये सर्वोत्तम गुण काय असे तर ते बुद्धिमत्ता वरिष्ठ होते. पार्वतीने घारीचं रूप घेतलं. दुसरी माता पार्वती आहे, घारीचं रूप धारण केलं. विलंब करता विघ्न ओढवेल. अतिशय वेगाने न्यायचा होता, कारण फार दूर होती ऋषभ पर्वत. पार्वती एकटी नाही गेली, साह्य घेतलं बापाचं. कुणाचं? ऋषभ पर्वतावर अतिशय वेगाने जाण्यासाठी कुणाचं साह्य घेतलं पार्वतीने? अंजलीच्या तपासा. साह्य कुणाचं घेतलं? वायुदेवतेचं साह्य घेतलं. जसे 4 माता आहे तसे 4 पिता आहे. मला पित्याकडे जायचं नाही आज. मी बापाच्या विरोधात नाहीये, पण माझ्याकडे वेळ कमी आहे. वायुदेवतेचं साह्य घेतलं, अतिशय वेगाने पिंड नेला. ऋषभ पर्वतावर बसली होती समाधिस्थ. ओ गेला झाला था माझा. 5000 वर्ष तिने स्वर्गंध नाही केला. अनोप जलोटाने 3 मिनिट स्वर लांबवला. सर्व जगात काळ्या वाजताय. किती? 3 मिनिट स्वर अनोप जलोटाने लांबवला. सर्व जग जिंकलं त्याने. अरे 5000 वर्ष अंजलीने ध्वनी बंद नाही केला. ओ कधी 5000 वर्ष लागले मी. आता हे आपण वाटतं बाबतीत आपल्याला वाटतं आपण लय देवतो नाही, वाटवतील आपण देवाचं. देव तर नाही केलं. अतिशय वेगाने ऋषमुख पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी 5000 वर्षापासून बसली होती ती. 1 दिवसापासून नाही, 5000. लग्नातून, लग्न मंडपातून 2च शेगरं बाहेर गेली. एक रामदास स्वामी आणि नंतर आत्ता 350 वाटाचा कालावधी आहे. पण त्रेतायुगामध्ये लग्न मंडपातून मंगलाष्टक संपली. तदेव लग्नम श्रीराम तदेव ताराबलं चंद्रबलं देव. मंगलाष्टक कोणासाठी असतात? मंगलाष्टक कोणासाठी असतात? आपल्या सण मराठ्या सण नवरदेव नवरीसाठी असं म्हणा ना. म्हणजे आपल्यासाठी मग आपणही बसतो. मंगलाष्टक वधूवरांसाठी असतात. कुणासाठी असतात? त्यांचं लक्ष आहे का मंगलाष्टकाकडे? पाहिलं काय एखाद्या लग्नात ते शांत चित्ताने ते मंगलाष्टक ऐकतात. त्यांना तो फोटोवाला, त्या शूटिंगवाले पदर मागे थोडा खाली थोडा बाजूला बघा अमंगल झाला आपलं लग्न. जेव्हा लग्न मंगल करायचं असेल, मंगलाष्टक संपेपर्यंत एकही
स्टेजवर जाऊ उभा करायचा. अमंगल झाला आपला सर्वच. हे खडूरी आपण म्हणतो आपल्याला बाहेरचा झटका आहे, बिलकुल नाही. घरातला झटका आहे हा. बाहेरचे झटकेच नाही आपल्याला. केसरी नंदन राजाबरोबर लग्न झाल्यानंतर मंगलाष्टक संपले आणि पतीच्या पायावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं मला दिव्य माळ हवाय. त्या दिव्य बाळासाठी मी तपश्चर्या करण्यासाठी जात आहे आणि 5,000 वर्ष तपश्चर्या करायची मला बाळासाठी. किती? 5,000. देहदंडोनी पायिक अनुसरसा जीवे. बाळासाठी एक आसनावर बसली अंजनी. 5,000 वर्ष बसली होती. त्याचं बळ आहे, त्याचा प्रसाद आहे. तपाचा प्रसाद आहे, पुण्याचा प्रसाद आहे, साधनेचा प्रसाद आहे. प्रसाद एकाचा नसतो, एकासाठी नसतो. प्रसाद एकाचा नाहीये. साधना आहे. ऐकता आहे ना प्रसाद, ऐका नाही साधनेचा आहे तोही. 5,000 वर्षाची साधना, इतकं पवित्र तत्व आला हातामध्ये. त्याच क्षणी केलं. आचार्याने तो शेवीला कितवी माताने? तिसरी माता. अजून एक शिल्लक आहे, अजून एक माता शिल्लक आहे. रावणाने हरण केलं दुरासन. सीताचं. रावणाने अगोदर सून कळवली का सासू कळवली? रावणाने अगोदर सून कळवली का अगोदर सासू कळवली? कोण कळवलं? रावणाने अगोदर सीता कळवली का कौशल्या कळवली? कोण नाही, सासू कळवली अगोदर. कौशल्यच हरण केलेले, लग्नापूर्वीच केलेलं आहे. रामजन्माच्या बंद वाचाल तुम्ही. रावणे हे केले लग्नामध्ये विघ्न, असे की स्मरण तुझं बाकी. दशरथ राजा डोहळे विचारायला गेला, कितव्या महिन्यात? मान काय आला होता? कितव्या महिन्यात? मान हलून कमवता, कितव्या महिन्यात? डोळे 3ऱ्या महिन्यात का? तुमचं लग्न झालं 7व्या महिन्यात. 3ऱ्या महिन्यात परिपूर्ण होतं बाळ. 7व्या महिन्यात आपल्या उदरात असलेला बाळ 7व्या महिन्यात परिपूर्ण. म्हणून 7वी बाळ फार महत्वाची आहे. आदिशक्तीची 7वी बाळ महत्वाची, कारण 7व्या महिन्यात पूर्ण असतात. बाळा काय सांगा विठाला मला पूर्वी राग येत होता लहान मुलाचं, पण आता नाही. कारण आपल्याकडेच लहान लहान झाले की काही नाही. लहान मुलं आहे काय देणार की काय? काही मला जमतात उचला नाही द्या. अरे संन्यासी आहे का तू? ते संन्यासी बोलला तर बरोबर ब्रह्मचारी मारा तू. लग्न झालेली मारा म्हणता उचला. अरे काय तुम्ही कुठे? चिंता सांगतो मी तुम्हाला. त्या आत्मध्यान आणि नित्यत्व एक वेगळा जन्म सांगायचा आहे मला तुम्हाला. फार वेगळा जन्म आहे, वेळ नाही माझ्याकडे. 4थी माता सांगायची मला. त्यासाठी मी थवा शिंकते डोळ्याचा. 7व्या महिन्यामध्ये कौशल्येकडे गेला दशरथ राजा. पहिलं कौशल्येकडे गेला. धर्मशास्त्राशी डोळे पुसावे. सांग तुझे काय डोळे आहे? काय सांगितलं कौशल्याने? डोळ्यात काय सांगितलं? आणि रे धनुष्य मारी ना रावणा. धनुष्य घेता होता खाता? तुम्हाला विचारतो, तुम्ही धनुष्य हातात घेतला होता का? नवरा मारायला का पोट्या मारायला? धनुष्य हातात काय घ्यायचं आहे? फक्त फुटू काढायला का? अरे त्याचं शोधाना कधीतरी का घ्यायचा धनुष्य? चाकूच का घ्यायचा नाही? धनुष्यच का घ्यायचा? कधीतरी अभ्यास करत नाही याचा. कौशल्याने सांगितलं राजा आठवतं का? धनुष्य आण पहिलं मला हातात.
तिथून सुरू झाला धनुष्यापासून ही परंपरा आहे. मला रावण मारायचा आहे. कोण बोलतंय? कौशल्या बोलते. लग्नातूनच पळवलं होतं. उगे तुम्ही स्वर्गात आले, स्वर्गातून देवांचं सहाय्य घेतलं आणि रावणाशी युद्ध केलं आणि माझी सुटका केली. सून नंतर पळवली, अगोदर सासू पळवली. कोणालाच माहित नाही सासू पळवलेली आहे. रावण साधा नव्हता. शक्तीमध्ये राम बलवान का रावण बलवान? रावण 10,000 पटीने बलवान होता. शक्तीमध्ये रावण अधिक बलवान होता का सीता अधिक बलवान होती? सीता बलवान उत्तर आहे. सीता रावणापेक्षा सीता अधिक बलवान होती. जो धनुष्य घोडा करून खेळत होती सीता, रावणाला हल्ला सुद्धा नाही. शक्ती होती सीता. मला 4थ्या मातेकडे जायचंय आणि मी कुमारोपण्याकडे करायचंय. रावणाने सीतेचं हरण केलं आणि कुठे नेऊन ठेवलं? अशोक वनामध्ये नेलं. अशोकाचे वनी सीता अशोक वनी. अशोक वन होतं. अशोक वनामध्ये शोक कशा करता पाहिजे? पण तिला त्या अशोकवनाचं काहीच कर्तव्य नाही. ज्यावेळेस रावणाने अशोकवनामध्ये ठेवलं तेव्हापासून ज्या डोळ्यात धारा सुरू झाल्या, 6 महिन्यानंतर हनुमंतराय गेले. श्रीराम प्रभूने सुग्रीवाने हनुमंतांना पाठवलं सीतेचा शोध घेण्यासाठी. उड्डाण केल्यानंतर किती महिने प्रवास करत होता? 1 महिना उड्डाण होतं ते. न बसता 1 महिना उड्डाण होतं. तेव्हा लंका सापडली. मध्ये कितीतरी युद्ध झाले. रावणाने राक्षस पेरलेले होते समुद्रामध्ये, राक्षसीनी पेरलेल्या होत्या. रावण होता तो. सर्वांचं निर्तलन करत गेला हनुमंतराय आणि अशोक वनामध्ये गेला. चाफ्याच्या माळावर जाऊन बसला. खाली सीता होती. डोळ्यातून धारा वाहत होत्या. अंगावरून खाली जात होतं पाणी. ते पायापासून खाली वाहत जायचं पाणी. काय भयानक दुःख आहे बघा. स्त्री शरीर शक्यतो अटॅक नाही स्त्रियांना. बरं का, स्त्रियांना शक्यतो अटॅक नाही. बरं का, कमीत कमी अटॅक स्त्रियांना. कारण त्यांचं हृदय द्रवलं जातं. ते रडल्यातून त्यांच्या दुःख वाहिलं जातं आणि पुन्हा ती कुठलीच गोष्ट मनात ठेवत त्या गावाला पटकन समोर कळवं. म्हणून त्यांचं हृदय असं माणसं तसं दाबून जातात आणि तसेच फुटतात. सीता सारखा डोळ्यातून पाणी वाहत होत. हनुमंताने हळूच श्रीराम प्रभूने दिलेली अंगठी सीतेच्या पुढे सोडली. एकदम अंगठीच्या याने त्याच होती सीता. काय भयानक अवस्था ते. पण अंगठीकडे बघितल्यानंतर लक्षात आलं, अरे ही तर मी घातलेली आहे इथे बोटामध्ये श्रीराम प्रभूच्या. आता देते तिने. स्त्रियांनी कुठलीही महत्वाची गोष्ट असेल ती पहिली इथे नवत चला, त्यामध्ये शक्ती तयार होते. बाळ नुसतं कडेवर घेऊ नका. कडेवर का घेत असेल त्याचं मस्तक हृदयात आला तर तशा बाळ कसं घ्यायचं हे शिकवावं लागतं बायांना. मोटरसायकलवर कशा आम्ही कितीतरी गाडीत चाललो की त्या बाई मागे बसलेल्या असते का त्या संघावर गाडी स्लो करतो गाडी थोडीशी. बाई बाळ थोडंसं व्यवस्थित आहे ना, त्याला कशी झालं तुझं लक्ष आहे का? म्हणजे बाळ कसं घ्यावं कडेवर हे स्त्रियांना माहित नाही. आज शक्यतो कुठलीही महत्वाची गोष्ट आपल्या हृदयाला राहावं आणि मग द्या कोणाला ते. तेच नाहीये शक्तिरूपेण संस्थेचा हृदय धावून महिन्यात त्यातून कृष्णापर्यंत पळा सांगते. शेतीने ती उचललेली आणखी पहिल्यांदा आपल्या हृदयाला लावली.
स्त्री शरीराचं उदर आणि हृदय दोन शरीर अतिशय पडले, दोन स्थान अतिशय पडले. 6 महिन्यापासून वाहणाऱ्या डोळ्यातून धारा थांबल्या गेल्या सीतेच्या. थोडस स्मित हास्य केलं आणि तिकडे बघितल्यानंतर हनुमंतराच्या लक्षात आलं आता आपल्याला खाली उडी मारायला भीती नाही. लगेच उडी मारली. चकली. त्या हनुमंतराचं रूप पाहून परत का चकली सीता. तिला वाटलं राक्षसाला लागून दे. हनुमंतरायने दोन्ही हात जोडले. आई शब्दामध्ये फार मोठी शक्ती आहे. हो. या सृष्टीमध्ये सर्वात पवित्र शब्द जर असेल तर तो आई हा शब्द. भारत शब्द स्त्रीलिंगी का पुल्लिंगी होतो. भारत शब्द स्त्रीलिंगी का पुल्लिंगी. स्त्रीलिंगी आहे, स्त्रीलिंगी नाही. भारत स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी आहे. पण भारत माता की जय. बापाची म्हणलो ना मी, बापाची म्हणलं वाजवायचंच नाही. भारत माताची म्हणले वाजवायचं. कधी वाजवायचं. भारत शब्द पुल्लिंगी आहे पण त्याला काय नाव दिलं. माता. माता नाव दिलं. जे सर्वोत्तम पवित्र आहे तिथे आईचं नाव दिलं जातं. वेद अतिशय पवित्र आहे. नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती माऊली म्हटलंय वेदाला. ज्ञानोबा आहे, आई आहे का बाप आहे, पुरुष आहे का स्त्री आहे. ज्ञानोबा आहे, पुरुष आहे. पण अतिशय पवित्र शरीर या सृष्टीमध्ये सर्वात पवित्र शरीर ज्ञानोबा असल्यामुळे आई पद दिलं. आई. हनुमंतराने आई शब्द वापरला. आधार आला बरं. 6 महिन्यापासून आधार नव्हता. काय भयानक आहे काहीच्या जीवन. ज्याला काहीच नाही त्याला एखादा जर आधार मिळाला तर त्याला समाधान वाटतो बरं. आधार देत चला. ज्याला कोणीच नाही त्याला थोडा आधार द्या. जे प्रवासात लांब दूरवर कोणचा प्रवास असतो डबा नेत असतो. गाडीत थांबल्यानंतर गाडीतच जेवण करतो पण जर कुणी आलं तर त्याला अर्धा डबा देतो मी. किती देतो. हिशोब डबा मापात दिलेला असतो. स्त्रिया बेहिशोबी नसतात, त्या हिशोबी असतात. 2.5 पोळ्या असतात किती आणि थोडीशी भाजी. कोणी जर आलं ना मी त्याच्या निम्म देत असतो त्यांना. वाया जातं का ते. आयुष्य त्याच्यावर चालतो. येणारा मृत्यू, येणारा अपघात, होणारा अपघात कळला जातो एका चपातीवर आणि भाजीवर. काय प्लॅन आहे. केवळ रामकृष्णाने म्हणत नाही. अरे कधी कधी असा काही परोपकार करा, असा काही आधार द्या एखाद्याला ते आयुष्य बदलून जाईल तुमचं. आधार मिळाला आई शब्दाने. कोण आहे बाळा तू. नाव कोण आहे. श्रीरामाने मला पाठवलं. माझ्या श्रीरामाचं वर्णन कर. परीक्षा घेतली, विश्वास नाही ठेवला. आमच्या समोर असताना परीक्षा घेतली. माझी सांगते तरी परीक्षा घेतली. माझ्या श्रीरामाचं वर्णन कर. त्यावेळी हनुमंतरायाने सांगितलं आई तुम्ही बघितलेले श्रीराम नाही वर्णन करू शकणार असतात. तुम्ही बघितलेले श्रीराम मला माहिती नाही पण मी बघितलेले श्रीराम मला माहिती आहे. कारण मी आता बघितले ना. तुमचे तुम्ही टाकलेली दागिने एका वस्त्रामध्ये आणि टाकले तिथे सुग्रीव सेना होती त्यात मी होतो. आणि श्रीरामांची भेट झाल्यानंतर ते दागिने त्यांना दिले. अजूनही झोपताने ते वस्त्र आणि ती दागिने आपल्या हृदयावर ठेवून जगतो श्रीराम. तिच्या डोळ्यात मुलगा आल्या बघ. वेळ नाही माझ्याकडे. लंका जाळली हनुमंतरायाने काय केलं. स्वतःच्या भविष्यत्वाने संपूर्ण लंका जाळली. जाळलेली लंका. 1 महिना ते एकटेच लंकेमध्ये होते. सर्वच जवळजवळ नष्ट करत चाललं होतं. त्याने एकट्यानेच लंका नष्ट करायचे ठरवले होते.
पण ज्यावेळेस श्रीरामाकडे जायचं आता ठरवलं, आता जायचं श्रीरामाकडे, आता लंकेची शक्ती कमी झाली आहे आणि लंकेत सूत्र सूत्र माहिती झालं. एक अंदाज सोडला, सरळ गुवाहाटीला नेला, कामाख्या देवीला. बोल विभीषण बरोबर उत्तर दिला. मंत्रीच फोडला, सक्का भाऊ फोडला. हनुमंत काय ध्यान असेल हनुमंतरायाकडे. जर विभीषण फुटला नसता, हजारो राम जरी आले असते तरी रावणाचा मृत्यू झाला नसता. सूत्रच माहिती नव्हतं त्याच्या मरणाचं. रावणाचा मृत्यू कशात आहे हे ब्रह्मदेवाला सुद्धा माहित नव्हतं. ज्यावेळेस रामाकडे निघाले आणि सीतेच्या पायावर मस्तक ठेवलं, चौथी माता सांगायचे मला, जेवढं जप होतं सीतेच्या आयुष्यात तेवढंही हनुमंतराच्या मस्तकावर दिलं, आपण केलं. चिरंजीवी भव, सृष्टी संपेल, हजारो सृष्ट्या संपेल, पण मला तुझा मृत्यू होणार नाही. चिरंजीव पद सीतेने दान दिलं. कैकेयी माता, कैकेयी. दुसरी माता पार्वती, तिसरी माता अंजनी, चौथी माता सीता. शिल्लक विधानसभा मतदारसंघात या 4 माता एकमेकीच्या विरोधात उभ्या राहिल्या. तुम्हाला मतदान करायचंय, कुणाला मतदान करावं? कैकेयी, धार म्हणजे पार्वती, अंजनी आणि सीता. या 4 मातेमध्ये तुम्ही कुणाला मतदान करणार? काय नमस्कार देतो तुम्हाला मी, काय ज्ञान आहे तुमच्याकडे? सीता आहे. कैकेयीने काही मर्यादित कालापुरता तिचा जन्म होता, तो बाळ होता, त्याला मृत्यू होता. अंजनी उदरात घेतलेल्या बाळालाही मृत्यू होता, घारीने नेलेल्या बाळालाही मृत्यू होता. पण सीतेने दिलेल्या दानाने सृष्टी संपेल पण हनुमंतराय संपणार नाही. काय सुंदर माता घेतलेली. देहदंडोनिया पायी सरसा जिबे विठोफा